नक्की येऊ नाही रे येता मला वाटतं लेट येतो 12 वेशीच्या 12 बावडेच्या 12 गल्लीच्या 12 नाक्याच्या चिचेबुडच्या पिपळा खालच्या महाराजा तर हे असलेल्या सगळ्या इन्फ्लुएन्स की मी अशा स्थानिक शेतकऱ्यांकडनं काळी मिरी घेऊन मसाले बनवतो ते मसाले तुम्ही काळी मिरी सगळ्यांना रोजगाराची संधी मिळते आणि स्थानिक शेतकरी पण तर शेतकरी आणि काय विकतो सांगतो काळी मिरी आणि काय नमस्कार, मी अमित वेंगुर्लेकर स्वागत करतो आहे माझ्या अमित वेंगुर्लेकर ब्लॉग या चॅनलमध्ये. आणि आज आपण आहोत कणकवलीला. तर कणकवलीमध्ये आहे एक मोठा सोहळा, कोकण सन्मान. म्हणजे कोकणातले जे क्रिएटर्स आहेत, यूट्यूबर्स आहेत, जे रील स्टार आहेत, त्यांचा सन्मान होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण आमंत्रित आहोत. आणि तिथे मी आज आलेलो आहे. आणि आज आहे इथे कार्यक्रम आज संध्याकाळी सुरू होणार आहे. आणि मोठमोठे यूट्यूबर्स वगैरे इथे आलेले आहेत, छोट्या छोट्या गावातनं पण यूट्यूबर इथे आलेले आहेत. आणि हा कार्यक्रम कसा होईल तो मी शॉर्टमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पण बिझनेस करू बघ, पण बिझनेस करू बघ. आता बिझनेस करूया. ते ना हे फॅन्सीन वरना ही तस्करी चाललेली आहे. आणि तो हे गेलेलो ना मोठो की मी अशा स्थानिक शेतकऱ्यांकडनं काळी मिरी घेऊन मसाले बनवतो ते मसाले तुम्ही काळी मिरी सगळ्यांना रोजगाराची संधी मिळते आणि स्थानिक शेतकरी पण तर शेतकरी आशिष आणि काय विकतो सांगतो काळी मिरी आणि काय काळी मिरी, हळद, आंबे, काजी आणि मालवणी आणि भाजका मसाला आणि मच्छी मसाला चिकन मसाला पण मिळतो. आणि माझ्याकडे जेवण मिळत आता मच्छी मसाला जेवण सुरमई फ्राय त्या मसाल्याचं जेवण मिळतं. मैदान आहे इकडे मोठे मोठे लोक आवडात. म्हणजे बेसिकली स्वप्न हाच हा की मालवणी भाषेतले टी शर्ट मालवणी माणसान चांगल्या ठिकाणी म्हणजे एअरपोर्टला म्हणा किंवा क्लबमध्ये, जिममध्ये, सलूनमध्ये जाऊन सगळीकडे मालवणी पसरांचे. तर तशी लोकांना पंजाबी भाषा ही कूल वाटता. ओके, पंजाबी भाषेवर गाण्यावरती डाचूक आवडता. तशी मालवणी भाषा लोकांना मिळवून एकदम मजा येईल पाहिजे. मतलब अंबो मॅन यांचा हे असं इंस्टावर पेज असं त्याच्यावर सगळे आपली मालवणी भाषेतले टी शर्ट ते हे करतात. आणि आता माझे तर नाही डबल मिनीवाला वर्जन येणार आहे. एवढं मोठं आंबो आपले 12,000ची सुरमईवाले अनवडकर पाठवायला पाहिजे प्रमोशनसाठी. दुकान बघून दिलं आशिष टाको बँड टाको जरा तो बँड टाको. प्रत्येकाच्या रिझर्व सीट्स आहेत आणि प्रेससाठी आहे. प्रत्येकाच्या इकडे सीट्स अंकिता वालावलकर
सन्मान कोकण आणि पूजा साहेब हिचा मालवणी पाहुणचार म्हणून चॅनल आहे. नमस्कार. आणि आत्ताच थोडासा इश्यू नंतर तिचं चॅनल परत ॲक्टिव्ह झालेलं आहे. तर सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त व्ह्यू आणि लवकर ग्रो होऊ दे. थँक्यू. पराग अजिबात चान्स सोडत नाहीये. पराग काय कोणाकडे बोलता माहिती नाही, पण कोणा काहीतरी सांगता. भेटताय सेल्फी काढतात. काय नट्टा पट्टा करून येतात बघा. म्हणजे 4-5 तरी लग्नाची कोलाब होऊन जातील. ना पण अंकिता, म्हणजे कोकणात कोणी आलं ना, कोणी हिंडलं ना, तरी त्याचं मन प्रसन्न होतच. म्हणजे परतीचा प्रवास करताना ना म्हणतात की आमचे पाय जड होतात. आणि ते का? तर कोकणातला निसर्ग आणि येवा कोकण आपलोच असा, अशी म्हणणारी इथली साधी भोळी कोकणी माणसं. नाही ही परी, नाही ही परी, न्या मला घरी. शंतनू, अरे बाप रे बाप. ओ काय करताय? पोरानं अंग काढल्या ना आमच्या. आणि हे गोल 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 काय फिरताय? ओ ते ना मी ट्रेन पकडल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटाचाच अंतर असणार. तर धावत पडत आपल्याला ती गाडी पकडायला लागणार. ती नसली तर मग डायरेक्ट 1 तासानंतरच बस दुसरी. मग आम्ही कसे बसे धावत पळत रोज पकडायचो. आणि माझा एक मित्र आहे ना, तो नेहमी पुढे असायचा माझ्या, नेहमी. कारण मी मागे बसायचो, तो पुढे बसायचा ट्रेन मध्ये. तो आधी पोहोचायचा. तर एक टाइम असा होता की त्यांनी गाडी पकडून ठेवली आणि 1.5 मिनिटापर्यंत त्यांनी थांबून ठेवली माझ्यासाठी अख्खी बस. आणि मग मी जाऊन पकडली. प्रवास व्हायचा तर लाल परीनीच व्हायचा. म्हणजे इथून पाहुणा
आता येणार खरी मजा. सावतानू हे का आता दशावतार नाटक दाखव. नाही मी चाललोय घरात. मी याच्यासमोर कायच करूच नाही. दशावतार बंद. ओ असं काय करतास? मुंबईतून पाहुण्यांका घेऊन इलंय. जरा दशावतार नाटक दाखव आणि रंग लाव. गावाचा हा उत्सव गगनी भिरलेल्या या सळसळत्या तरुणाईचा हा उत्सव अभिमानाचा गाव मिरवत जगणाऱ्यांचा हा उत्सव उत्साहाचा सन्मान कोकणकरांचा सन्मान कोकणकरांचा कोकण सन्मान. हा हा बोलून दे. माझं नाव लकी कांबळी आणि ज्या मातीतल्या माणसांनी मालवणी भाषा 7 समुद्र पार नेल्याने त्या मातीतलो मी रेवंडी गावचो लकी कांबळी. आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत रील्स मालवणी. मी पूर्ण ग्रुपला मंचावरती येण्याची विनंती करते. आपण त्यांची रील पाहूया. ते येत आहेत तोपर्यंत आपण त्यांची एक रील बघूया. रील्स मालवणीची रील. वाचून ऑफिस मध्ये हिंडतय रे. जिथून लगेच विजा मिळेल असा माणूस शोधतय रे. कोणी विजा देत का रे? विजा मला कळलं. अरे सांगून तर जा. गेलो नांदगावात गेलो आता 7:30ची बस. अरे यार लवकर सांग रे चिमण्या. गौरव विशाली जांभळे. मी मंगेश काकड म्हणजेच मंगाजीला विनंती करतो की तू ही रंगमंचावरती यावं. धन्यवाद. सन्मान कोकणकरांचा सन्मान कोकणकरांचा कोकण सन्मान. सोहम शहाणे म्हणजे आरजे सोहम याला विनंती करते की त्याने रंगमंचावरती यावं. त्यानंतर मी कुहू परांजपेला विनंती करते की तिने रंगमंचावरती यावं. प्रसाद विदाते याने कृपया रंगमंचावरती यावं. त्याचे रील्स आपण सगळे आवडीने बघतो. लाल मातीचा अन गावाचा हा उत्सव गगनी गणेश वनारे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. फोटोग्राफी क्षेत्रातलं एक नावाजलेलं नाव, ज्यांचा आदर्श आम्ही घेतो. हा उत्सव उत्साहाचा सन्मान कोकणकरांचा सन्मान कोकणकरांचा. त्यानंतर मी प्रशांत नागती यांना विनंती करते की त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. ज्यांच्या गाण्यावरती अख्खं कोकण काय अख्खं महाराष्ट्र थिरकते. प्रशांत नागती यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावरती यावं. श्रुतिक कोळंबेकर म्हणजे कोण श्रुतिक याला मी विनंती करते की त्याने रंगमंचावर यावं. तसंच मी गौरी पवार म्हणजेच बिंदास मुलगीला रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. गौरीच बिंदास नाहीये तर गौरीची आजी सुद्धा तितकीच बिंदास आहे. तब्येतीच्या कारणास्तव आज ती आपल्या सोबत नाहीये, पण गौरी सोबत गौरीची आजी सुद्धा इथेच आहे.
आणि माझ्यासोबत जिने कमाल अँकरिंग केली असं मी समजतो तीच म्हणजे कोकण आर्टेड गेल अंकिता प्रभू वलवलकर. हिला मी विनंती करतो की तू सुद्धा ये. आणि माझ्यासोबत शांतनुने पण खूप छान अँकरिंग केली, तर मी तुला सुद्धा विनंती करते की तू सुद्धा ये. प्रसाद विद्यार्थ्याला मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. पेंटिंग बॅगी शांतनु प्लीज. थँक्यू सो मच. Who said that money can't buy happiness? Habibi, come to Maldives. Who said that money can't buy happiness? Hey Babna, come to Kokan. बंटी कांबळीचं खूप खूप स्वागत. आणि बंटी कांबळेची एक रिक्वेस्ट आहे की त्यांची हापूस गँग जे आहे त्यांनी सुद्धा रंगमंचावरती यावं, कारण की प्रत्येकाचं ह्याच्यात योगदान आहे. मी हापूस गँगला विनंती करते की त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवरती यावं. थोडं लवकर या. हॅलो, नमस्कार मंडळी. मी तुमचं सगळ्यांचं लाडको कोकणी कॉन्टेंट क्रिएटर शुभम राऊत. खरा तर आज खूप भारी वाटता, खूप स्वतःवरती अभिमान वाटता की कुठेतरी 2 वर्षापूर्वीचा स्वप्न बघितलेला होता तर आज पूर्ण होता. 12 वेशीच्या 12 बावडेच्या 12 गल्लीच्या 12 नाक्याच्या चिचेबुडच्या पिपळाखालच्या महाराजा. होय महाराजा. तर हे असलेल्या सगळ्या इन्फ्लुएन्सरांचो फॅन फॉलोविंग कोकणच्या समुद्रा इतको विशाल कर रे महाराजा. होय महाराजा. हजाराचे लाख कर, लाखाचे मिलियन कर, आणि अस्तित नसतीत ते सगळे ब्रँड या सगळ्यांका गावान दे रे महाराजा. होय महाराजा. फॉलोअर्सची क्रेज दे, शूटिंग साठी जुगाडू स्पेस दे, जे पाय खेचत त्यांच्या तोंडात फेस दे, आणि सक्सेस मात्र बेस्ट दे रे महाराज.